विठ्ठल विठ्ठल आळविता आला आणि ढगांचा अभंग ओला चिंब झाला. थेंबांच्या चिपळ्या पावसाची वीणा धरित्री देवळी भक्तीचा पाहुणा. ढगांचा अभंग ओला चिंब झाला. नदे नाले नद्या टाळ वाजविती, गवताचे पाते मृदुंग डोलती. वरी वारी याचा गजर घुमला, चैतन्य रसाचा अमृत सोहळा. विठ्ठल विठ्ठल आळविता आला आणि ढगांचा अभंग ओला चिंब झाला. ह्या खऱ्या अर्थाने ओला चिंब झालेल्या ढगांमध्ये आणि आषाढस्य प्रथम दिवसे असं म्हणत मेघदूतांना, कालिदासांना मेघदूत लिहावंसं वाटलं. त्या सुंदर आषाढाच्या दिवसात आपण सर्व सूरविश्वासच्या या 64व्या पुष्पासाठी येथे जमलेलो आहोत आणि ऊन पारा पाऊस असं सगळं सहन करत ही वारी अशीच नित्य नियमाने चालू आहे. आणि या 64व्या सुंदर पुष्पाचे गुणवंत कलावंत जे आहेत सगळी मंडळी मुंबईकडून भर पावसात आलेली आहे आणि कालच इथे विराजमान झालेले आहेत. नाशिकच्या गोदावरीला ते भेटायला आलेले आहेत. आपण टाळ्यांचा गजरात त्यांनी सर्वांचं स्वागत करूया. आजच्या या पुष्पाचे जे कलावंत आहेत, जे गायक आहेत ते आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे. अनिरुद्ध भिडे तसे सायन्सचे स्टुडंट आहेत. त्यांनी LLB पण केलेलं आहे, म्हणजे तसे वकील आहेत ते व्यवसायाने. या पदव्या संपन्न जरी केलेल्या असल्या तरी संगीत क्षेत्रामध्ये गांधर्व महाविद्यालयाची गायन आणि तबला इशारत ह्या पदव्या त्यांनी कोल्हापूर विद्यापीठातून घेतलेल्या आहेत. मुंबई विद्यापीठाचा ध्वनी मुद्रण आणि ध्वनी पुनर्निर्मिती हा विशेष अभ्यासक्रम पूर्ण करून आपल्या ज्ञानसाधनेचा व्यापक आवाका त्यांनी अर्थात सिद्ध केलेला आहे. म्हणजे ते जाताचे विद्यार्थी आहेत तेव्हाच इतक्या डिग्र्या ते घेऊ शकतात. आकाशवाणी मुंबई यांचे B हाय ग्रेड जे श्रेणीचे मान्यताप्राप्त गायक आहेत. ही मान्यता त्यांच्या सातत्यपूर्ण रियाज, कलानिष्ठा आणि गुणवत्तापूर्ण सादरीकरणाची साक्ष देते. संगीताचा प्रसार आणि संवर्धन हे ध्येय समोर ठेवून त्यांनी सामगंध कला केंद्र या संगीत शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना संगीताचे संस्कार ते देत असतात. अलीकडेच त्यांनी 5 वर्षांचा सुगम संगीत अभ्यासक्रम करून सुरू केलाय त्यांनी नवीनाने आणि संगीत शिक्षणाला नवी दिशा दिलेली आहे. अतिशय सुंदर आणि दूरदृष्टी आहे ही की 5 वर्षाचा एखादा अभ्यासक्रम डिझाईन करणं आणि तो सर्वार्थाने इम्प्लिमेंट करणं. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. धवल कांचन नितीन कुंटे हे तबल्यावर असणार आहेत. धवल यांनी समर्पित साधनेने, अखंड रियाजाने आणि संगीत निष्ठेने तबला वादन क्षेत्रात उल्लेखनीय स्थान निर्माण केले आहे. तबला विशारद ही पदवी संपादन करून सध्या तबला अलंकारचे ते शिक्षण घेत आहेत आणि त्याचबरोबर ते बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज पण आहेत, म्हणजे ते लॉयर आहेत, हे BMS आहेत. कला आणि शिक्षण यांचा सुंदर समन्वय त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रत्ययास येतो. ख्यातनाम तबलावादक पंडित नयन घोष आणि ज्येष्ठ गुरुवर्य प्रसाद करंबेळकर यांचे शिष्य म्हणून त्यांनी शास्त्रीय संगीताची परंपरा, सौंदर्यदृष्टी आणि परिपक्वता आत्मसात केलेली आहे. सध्या प्रतिष्ठित आपल्याला सगळ्यांना माहिती असलेलं रिलायन्स जे जिओ सेंटर आहे तिथे ते सहाय्यक साथसंगतकार म्हणून कार्यरत आहेत. संवादिनीवर आहेत विनोद पुराणिक. विनोद पुराणिक हे ते देखील सायकॉलॉजीचे स्टुडंट आहेत, मानसशास्त्राचा अभ्यास करणारे आहेत. त्यांनी कैलासवासी चंद्रकांत भोसेकर यांच्याकडे त्यांचं प्राथमिक शिक्षण घेतलं आणि त्यानंतर 7 वर्ष पंडित विश्वनाथ कान्हेरे यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं. पुढे 2008 ते 2017 याच्यात तुलसीदास बोरकर यांच्या दिग्गज गुरूंच्या सान्निध्यात त्यांनी संगीत साधना केली आहे. अखंड गुरुभक्ती आणि ज्ञानसाधनेचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे. ऑल इंडिया रेडिओची B ग्रेड मान्यताप्राप्त कलाकार ते देखील आहेत. व्यावसायिक कलाकार म्हणून ते साधारण मागच्या 26 वर्ष कार्यरत आहेत.
रसिक हो आज अतिशय वेगळा आणि सुरेल संगम आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण मंचावरची ही जी सगळी मंडळी आहे ही जे मध्यस्थानी गायक आहेत ते पेशाने वकील म्हणजे जे लॉयर असल्यामुळे ते नियमबद्धतेला अनुसरून आहेत. शास्त्रीय संगीतात अर्थात नियमांना खूप महत्त्व आहे. त्यानंतर तिकडे सायकोलॉजी स्टुडंट आहे, त्याच्यामुळे मन गुंतलेलं नसेल संगीतात तर संगीत बहरतच नाही, त्यामुळे मानसशास्त्राचाही आहे. आणि हे सगळ्यासाठी एक सिस्टीम बांधली जायला हवी, तरच ते आपल्या समोर अतिशय सुंदर पद्धतीने होतं ना. त्यामुळे तिकडे बिझनेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे. तर असा एक वेगळा सुनहरा संगम इथे आहे आणि त्याच्यात बाहेर पाऊस आहे, आजूबाजूला हिरवाई आहे आणि त्यासाठी मैफिल रंगणार आहे 100%. सुरू करूया उगवत्या स्वरतारांची सोनेरी रिमझिम सूर्यविश्वास. सर्वप्रथम भैरव गायचा प्रयत्न करतोय. विलंबित बंदिशीचे बोल आहेत. भोर भई जागे जग सारा, दर्शन दीजे महाकाल, रटत रहूं नित नाम तुम्हारो, पार करो ये भवताल. आणि पुढची जी बंदिशी ती हर हर शिवाय शंकर भोले, गंगाधराय सदाशिव भोले.
ना रे रे ना रे रे भोर भई जागे जग सारा दर्शन दीजे महाकाल भोर भई जागे जग सारा दर्शन दीजे महाकाल भोर भई
जगा सारा मोर भई
रे गा रे गा रे गा ग ग
गमदप दप 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 द मा प मा प मा ग ग गम रे ग ग ग म म म प गमदप द म प गम रे प गम रे प गम रे सा भोर भई सा ग म प ग सा ग म प रे सा ग म प सा ग म प ग म द प द म प ग म द नि नि द प द म प म ग म प म प ग म प ग म रे ग म प ग म रे सा भोर भई म र र र र प म र प म र नि द प द म प ग म द नि द ग म र नि द प द म प म ग म प ग म रे ग म प ग म सा ग म प ग म नि सा ग म प ग म रे सा भोर भई ग म र नि द नि म र नि ग म र रे ग म सा रे ग म प ग म र नि म र र र र नि नि र प नि र प द म प द म प ग म द द प द म प ग म द प द म प ग म रे ग म द प द म प ग म रे ग म द प द म प ग म रे सा ग म रे सा भोर भई भोर भई जागे जग सारा भोर भई भोर भई जागे भोर भई जागे जग सारा भोर भई जागे जग सारा भोर भई भोर भई भोर भई जागे जग सारा दर्शन दीजे भोर भई भोर भई भोर भई भोर भोर भई जागे जग सारा भोर भई जागे जग सारा दर्शन दीजे महाकाल भोर 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 भई हर हर शिवाय शंकर भोले हर हर शिवाय शंकर भोले हर
शंकर उदन तोम तनन तदारे तारे दानी उदन तोम तनन तदारे तारे दानी दीदन नारे नारे तरी दन नारे नारे निदान तोम तरियन रे दरे दानी निदान तोम तरियन रे दरे दानी उदन तोम तनन तदारे तारे 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 दानी रीम दनननन नारे नारे तनरीम 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 दनननन नारे नारे निदान तोम तरियन रे दरे दानी निदान तोम तरियन रे दरे दानी उदन तोम तनन तदारे तारे दानी उदन तोम तनन तदारे तारे दानी यललमु यललमु यलि यल यललमु 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 यलि यल यललमु 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 यलि यल यललमु यलैलाल यलये यलि यललमु यलैलाल यल ये यलि यललमु तगडान दिरगिड तगनग दिरगिड तग तग दिरगिड तग तगडान तगदा तगडान तगदा तगडान तगदा उदन तोम तनन तदारे तारे दानी उदन तोम तनन उदन तोम तनन उदन तोम तनन तदारे तारे दानी निदान
रे ग रे रे दया निधे दया करो तुम मेरो प्राण ये दया निधे दया करो तुम मेरो प्राण हे दया निधे दया
गुण गुण सगुणा गुणगान
प्रख्यात गाणं आहे मालवून टाक दीप. दोन तीन दिवस नको नको. थोडासा पावसाचा सीझन चालू आहे, थोडासाच म्हणायला लागेल कारण बरेच पडतोय. रे
रे गा रे गा बरसन लागी बूंदरिया
देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल नामा म्हणे मज विठ्ठल सापडला नामा म्हणे मज विठ्ठल सापडला पाड नाही
एक फक्त 5 मिनिटं रामाचा गजर आपण सर्वांनी घेऊया. गोष्ट आहे वाल्या कोळीची, ती त्या गाण्यातनं सांगितलेली आहे, भैरवी आहे. माझं 2 वेळा श्रीराम श्रीराम जय जयराम म्हणून झालं की आपण सर्वांनी 2 वेळा श्रीराम श्रीराम जय जयराम म्हणावं. उलट्या नामे तरला वाल्या उलट्या नामे तरला वाल्या धन्य प्रभूचे श्रीराम श्रीराम जय जय राम श्रीराम श्रीराम जय जय राम
जे काही चांगलं वाटलं ते गुरुजनांची आणि देवाची कृपा. ज्या काही चुका झाल्या असतील त्या मोठ्या मनाने माफ करून घ्या. धन्यवाद. फक्त क्लासिकल गायला मिळणं ही पण पर्वणी आहे. आणि कोणी आयोजक मागून येऊन फरमाईश देत नाही. पहिल्या भैरव आणि भूपेश्वरीच्या दोन्ही रचना माझ्या स्वरचित बंदिशी होत्या. दोन्ही तबलजी हा आणि त हार्मोनियम तबलजी ट्रबलजी असले तर गडबड होते, पण तबलजी आहे. आणि अत्यंत समर्पक आणि संयत अशी साथ विनोद पुराणिक, धवल गुंटे आणि साऊंड दादा आपले सर्वांचे परिचित असलेले. हो पराग जोशी. सर्वांचे आभार. कार्यक्रम संपला असा मी आमचाच कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आमचा कार्यक्रम मात्र मागचे 64 रविवार चालू आहे. आणि हा अजून असे असंख्य आठवडे, महिने, वर्ष, युग चालत राहावा अशी ह्या प्रभूचरणी आषाढाच्या इतक्या सुंदर वातावरणात परमेश्वराला प्रार्थना करते की हे युगानुयुगे चालूच राहावं. सुरुवातीला त्यांनी सांगितलं तसंच की भैरव आज प्रथम ते गायले. शक्यतो सूरविश्वासला येणारे सगळे गायक प्रथम भैरव गातात. आता भैरवाचं फार मोठं अंगण आहे, म्हणजे इतका विस्तीर्ण आहे तो की सगळीकडे पसरलेला आहे. सुरुवातच कैवल्याने होते, कैलासाने होते, भैरवाने होते, त्यामुळे त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. मी फक्त नावं बघितली भैरवाची, म्हणजे अहिर भैरव, नटभैरव, सौराष्ट्र भैरव, आनंद भैरव, शिवमत भैरव, भवमत भैरव, कबीर भैरव आणि नटभैरव. अरे किती किती मोठा भैरव आहे हा. आणि तो भैरव असा नुसता गायला जात नाही. किशोरी आमोणकरांनी एकदा सांगितलं होतं की राग ही जी गोष्ट आहे ना ही ऐकायची नाहीच आहे. तिचा स्पर्श, गंध, जाणीव अंगांगात जेव्हा मिसळते तेव्हा राग कळतो. एखाद्या गाडीमध्ये बसून प्रवास करायला आणि तिची प्रवासाची मजा घ्यायला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग थोडीच करावं लागतं. ती गाडी गेली इथे बसलो एवढं छान वाटतं. या सगळ्या झाडांची नावं थोडीच आपल्याला माहिती आहेत, पण ही झाडं छान आहे, तिथला गारवा छान आहे. त्यामुळे राग कळायला नाही, राग भिनायला लागतो, राग जाणवायला लागतो, राग उमलायला लागतो. आणि आज असाच एक राग इथे नक्की उमलला. एकदा रेवा संस्थानला कुमार भैरव जेव्हा गेले होते, कुमारजी गेले होते, तेव्हा तिथे दोघं नद्या वाहत होत्या, एक बिहाडी आणि बिछाई. त्यांचा प्रवाह इतका सुंदर होता की तिथे बसून कुमारजी गायला लागले. आणि ही जी बिहाडी नदी होती ती फार बिकट वाटेने चाललेली होती, फार वळणांची होती. तर त्यांनी तिथे बसून भैरवाला रूप दिलं भल्या पहाटे, आणि तो राग बिहाडी म्हणून नंतर प्रसिद्ध झाला. तो अतिशय एक सुंदर राग आहे. आणि एक अतिशय संयत जात होती, तिचं नाव बिछाई होती, ती अशी पसरलेली होती. तो भैरवाचा एक प्रकारे त्याचं नाव राग बिछाई भैरव आहे. तर हे राग त्यांच्या वातावरणात त्यांच्या मनात भिनले आणि मग ते गुणगुणत बाहेर आले. हे सगळी जेव्हा सरमिसळ एकत्र येते ना तेव्हा जो मिळतो तो विठ्ठल. मग ज्याचा त्याचा विठ्ठल ज्याला त्याला भेटतो. पण हा आपला विठ्ठल आपल्याला भेटण्यासाठी पण काही लोक असावी लागतात ना. त्यासाठी आपण इथे यायला हवं, बसायला हवं, हे मंच असायला हवा, आपण सर्वांनी यायला हवं. त्यानंतर आपल्याला काय हवं हे कळलं पाहिजे. म्हणजे आपल्याला कुठे लहानपणी मला कुठे मंचुरियन आणि पिझ्झा बनवता येतं, माझ्या आईने कधीच नाही खाऊ घातला, पण मी मुलांना खाऊ घालते कारण त्यांना तो आवडतो. मुलांना काय हवं हे पालकांना कळलं की झालं. हे पाल्यत्व घेणारी काही माणसं आपल्या बाजूला आहेत आणि त्यामुळेच आपण हा आनंद घेऊ शकतो, विठ्ठल भेटू शकतो. तर आपल्यातला हा विठ्ठल जागा करणारे विश्वास सर, त्यांना मी मंचावर आमंत्रित करते.
सूरविश्वासला फक्त हा मंच नाहीये, ह्या मंचामागे कुटुंब आहे आणि हे खरोखर कुटुंब आहे त्याची साक्ष म्हणून मी तुम्हाला सांगायला आवडेल. मला मागच्या सूरविश्वासला इथे सूर गोखले गायला, गोड लेकरू आहे एकदम, छोटासा 22 वर्षाचा मुलगा आहे सूर, त्याचं नावही सूर आहे आणि अतिशय सुंदर ललित कला केंद्राचं मोठं काम करतो आहे. पुण्यामध्ये नाशिकची ध्वजा फडकवतोय. त्याचा मागच्या लगेचच 15 दिवसात मेघश्याम नावाचा कार्यक्रम झाला. कुठे विनायक सर? हा, तिथे झाला. ते तिथे बघायला गेले, तिथे ऐकायला गेले. हे सूरविश्वासची पाठराखण आहे. फक्त इथे आज तिसऱ्या रविवारी कार्यक्रम झाला, कार्यक्रम संपला असं होत नाही. त्यामुळे अनिरुद्ध सर तुम्ही करा कार्यक्रम, आम्ही तिथे पण येऊ. तर हा जो आमचा मंच आहे हे आमचं कुटुंब आहे. आम्ही फक्त इथे सूरविश्वासला जमत नाही, आम्ही सगळे एकमेकाला भेटायला जमतो. मी विनायक सरांना मंचावर आमंत्रित करते, कारण की ही संकल्पना रुजवली नाहीये, ती फुलवली आहे आणि जगवली आहे. विश्वास ध्यान प्रबोधिनीचे अध्यक्ष जे कायमच सदैव या मंचाच्या मागे उभे असतात आणि मंचावर आणि मंचाच्या खाली काय चालू आहे हे अतिशय निगुतीने बघत असतात, ते आमचे डॉक्टर मनोज शिंपी सर, त्यांनाही मंचावर आमंत्रित करते. रुचा ठाकूर, रेडिओ विश्वासची समन्वयक, ही तरुणही आहे जी मी तुम्हाला म्हणलं सूर सारखी, ही आजही हे सगळं पोषिंद करते आहे, त्याचं न्यूट्रिशन किंवा पोषण करते आहे या सगळ्या वातावरणाचं. आणि ही पिढी जेव्हा गाईल, जेव्हा ऐकेल आणि आनंदेल, तेव्हाच रजयती ती रागा, अशी जी रागाची व्याख्या आहे की हा राग जो आहे हा सर्वांग सुंदरही खऱ्या अर्थानं आपल्यापर्यंत पोहोचेल. तेव्हा एकदा रुचासाठी पण टाळ्या वाजवूया. आजच्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी आपल्याला विठ्ठलाचं दर्शन घडवलं त्या अनिरुद्ध भिडेजींना मी मंचावर आमंत्रित करते. ही सगळी मंडळी पनवेलहून आलेली आहे. पनवेलला किती पाऊस आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. अनिरुद्धजी स्वतः लॉयर आहेत, त्यामुळे मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अतिशय नियमात इतकं सुंदर गायन करणं हे फक्त म्हणजे खरोखर भूपेश्वरी आणि कुठेतरी काहीतरी हलवून गेला असं मनापासून वाटलं. आणि जेव्हा ते गात होते पंढरी, तेव्हा आपण सवाई गंधर्वमध्ये भीमसेनजींना नाही ऐकलं, पण सूरविश्वासमध्ये मी भिडेंना ऐकलं होतं असं आपण म्हणू शकतो. तर ही एक मी केदार कुलकर्णी आलेत सर. हा केदार पण सूरविश्वासला गायलेला आहे. केदारला दिव्य दृष्टी आहे आणि अतिशय सुंदर गातो. आणि हे सूरविश्वासमध्येच पहिलं त्याचं प्रेझेंटेशन झालं होतं. मला आवडेल की त्याने आज भिडेजींचा सन्मान करावा, कारण सुरांचं इतकं अधिष्ठान इथपर्यंत नेणं ही फार मोठी गोष्ट आहे. त्याच्याने त्याचंही बळ वाढणार आहे की आपण ह्या मंचावर जिथे गायलो तिथे ही पालकत्वाची साक्ष आहे की इतकं सुंदर म्हणजे त्याचा राग फुलवणं त्याला प्रत्येक ठिकाणी घेऊन जाणं, त्याची सगळ्या रियाज करून घेणं हे त्याचे वडील अतिशय समर्थपणे करीत असतात. सुरांची ही जी वारी आहे, म्हणजे आता पंढरीच्या वारीचे दिवस आहे, आपली पण ही वारी सतत 63 वेळा आपली वारी झाली असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा एकदा स्वतःसाठीच टाळ्या वाजवूया. ज्याची त्याची वारी असते, कुणाची पंढरीची, कुणाची आमची सर्जरीची वारी असते, तर प्रत्येकाची वारी वेगळी आहे. अशीच एक वारी विंचवाचं विराड पाठीवर असल्यासारखी एक नाशिकची व्यक्ती आहे, माणूस पण जगणार आहे. आपली आपली बॅग भरायची, निघायचं आणि अख्खं जग, त्याची वारी वेगळी आहे. सर्वांना परिचित आहेत. प्रवीण मारकर यांना मंचावर आमंत्रित करते. प्रवीणजी याचं ते अख्खं जग पालथं घालतो हा माणूस. नाशिक, महाराष्ट्र, परदेश आणि जिथे जातो तिथे भिडतो आणि तिथून काहीतरी घेऊनच येतो. म्हणजे आणि नुसतं घ्यायचं नाहीये, तर त्यांना आता ते द्यायचं पण आहे की ह्याच्यात गंमत आहे. जसं विश्वासरांना हा राग आपल्याला सगळ्यांना सांगायचा आहे, विनायक सरांना तो फुलवायचा आहे, तसं निसर्गामधला हा आनंद भरभरून घ्या, फिरा,
अडकू नका हे सगळं सांगण्यासाठी ती त्यांची एक वेगळी धडपड आहे ते सांगणार आहेत. पण त्याआधी मी धवल कुंटे यांचा सन्मान करायची विनंती मी त्यांना करते. अतिशय सुंदर तबला वादन केलंय आज धवलने. आणि नंतर जमलेल्यांना सांगायला आवडेल मला की रिलायन्स जिओचं जे सेंटर आहे तिथे तो सहवादक म्हणून काम करतो. संवादिनीवर होते विनोद पुराणिकजी. विनोदजी हे सायकॉलॉजी मध्ये मास्टर आहेत. त्यांनी मानसशास्त्रात काम केलेलं आहे, मी आधी बोलले. तर त्यांनी अतिशय सुंदर अशी साथ दिलेली आहे. त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी विजडम हायच्या वर्षा मोहरे मॅडमला करते. त्याही निसर्गावर भरभरून प्रेम करत असतात, फिरत असतात. खरं तर निसर्ग, राग, कला, आनंद या सगळ्या खूप गुंफलेल्या गोष्टी आहेत. फक्त आपण त्या आता रील्समध्ये बघतो, त्याच्यासाठी सूरविश्वासला यायला हवं. आनंद, सुख, समाधान ह्या सगळ्या आपल्या आपल्या मानायच्या गोष्टी आहेत. सुख म्हणाल, कालच मी विचार केला की सूर्यविश्वासला मला, तुम्हाला, आपल्याला काय मिळतं? सूर्यविश्वासला आनंद मिळतो. मग आनंद येतो कुठून? तो सुखातून आणि समाधानातून येतो. सुख कुठून येतं? सुख विकत घ्यायला लागतं. या खुर्च्या, माईक सिस्टीम, फ्रीज, टीव्ही, कार विकत घ्यायला लागतं. सुख ते मिळत नाही. समाधान आतून उमलून येतं. आज आपण सगळे समाधानाने उमलून आलेलो आहोत. आणि हे सुख आणि समाधान जिथे एकत्र येतं ना, तिथे विठ्ठल भेटतोच. आणि आज सगळ्यांना भेटला. त्यामुळे एकदा सगळ्या टीमसाठी खूप खूप टाळ्या वाजवूया. मला असं वाटतं की काही काही नावं सार्थ ठरतात. म्हणजे आई वडील जे ठेवतात त्याच्याप्रमाणे तो माणूस आपलं जीवन जगतो. आणि तसं एक नाव म्हणजे आमचे कुटुंब प्रमुख विश्वास. आईने त्याचं नाव विश्वास ठेवलं, पण त्यांना स्वतःवरच नाही विश्वास, तर त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये विश्वास निर्माण केला. म्हणजे संपत्तीमधला दान न देता त्यांनी माणुसकीचा राम ओळखून नात्याचं सर्व्हिसिंग पण केलं. आणि असा हा आमचा कुटुंब प्रमुख विश्वास टाकून त्याच्यासाठी जोरदार टाळा वाजवला पाहिजे. पंढरीची वारी एकदा असेल, दोनदा असेल, पण आमच्याकडे दर महिन्याला सुरांची वारी नक्की असते. आणि हे सगळे वारकरी येतात, जी माणसं फक्त शास्त्रीय संगीताची सेवा करायला पनवेलसारख्या पावसातनं तिघही गाडी काढून इथपर्यंत येतात, रात्री मुक्काम करतात. धाकधुकता असते ना, सकाळी कोण येईल एवढं 7 वाजता. त्यामुळे जो अनिरुद्ध जेव्हा आला तेव्हा त्याच्यापुढे एकशा प्रश्न होता की आता इथे काय होणार आहे. म्हटलं सगळं होणार आहे. आमचे वारकरी कितीही पाऊस असला तरी सुरांचे वारकरी इथपर्यंत येतील, कारण त्यांना माहिती आहे आपल्याला टाळाची साथ म्हणजे स्मिताचं निवेदन पण मिळणार आहे. हे नाद माधुर्य घेऊन जाण्यासाठी शब्द माधुर्य पाहिजे. आणि माझ्या मते स्मिताचं निवेदन हे पहिल्या दिवसापासून सुरू झालं. 64 पुष्पावर आल्यानंतर आता निवेदन म्हणजे काय तर स्मिता मालपुरे. हे नाशिकचं एक गणित झालंय. स्मितासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आणि ज्याचा त्याचा विठ्ठल. मला असं वाटतं की फक्त आपल्याच गावासाठी नाही तर आपण हा मंच सुरू केला आणि नुसतं महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरनं, भारताच्या बाहेरनं या मंचापर्यंत लोक यायला लागली. त्याचं कारण आहे तुम्ही. तुमच्यासाठी तर जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. कारण यांनी सांगितलं तसं की आयोजकांनी 1.5 तास शास्त्रीय संगीताची बैठक ठेवणं, पण ते कोणापुढे? कारण रसिकाशिवाय काय मजा आहे. आणि असा चांगला रसिक वर्ग नाशिकला आहे. आम्ही जानेवारीमध्ये 2 आणि 3 जानेवारीला 24 तास अष्टोप्रहर स्वरहोत्र करतो. म्हणजे सुरुवात केली सूरविश्वासने, मग कुमार मंच चालू झालं आणि आता अष्टोप्रहर स्वरहोत्र. मला असं वाटतं की अभिजात संगीत टिकवण्यासाठी नाशिक एवढी मोठी मेहनत आज कोणी घेत असेल असं मला वाटत नाही. आपण नाशिककरांसाठी पण इथं जोरदार टाळ्या वाजवूया. आपल्याकडे संगीताची सेवा करणारे आहेत पण रसिक पण आहेत. आणि मग अशी स्मिताने सांगितलं की इथे आलं की तो राग भिनतो अंगात. नको नको ते राग भिडण्यापेक्षा हे राग चांगले ना स्मिता. त्यामुळे कुटुंब प्रमुख काय असावा तर एवढ्या सकाळी आमचे वारकरी येणार आहेत, ते जाताना विनमुख कसे केले पाहिजेत, मग शुद्धाशांती पण झाली पाहिजे, ती पण सोय आमचा विश्वास करतो. आणि त्याला मनोशिंपी साथ देतो. या दोघांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. कारण कुठलंही काम एकाने होत नाही. जगन्नाथाचा रथ आहे, वाहणारे अनेक लोक आहेत. आमच्या या सगळ्या
कुटुंबामधले सगळी माणसं, राजू देसले असतील, ज्ञानेश्वर असतील, विश्वास बँकचे सगळे कर्मचारी असतील, विश्वास लॉन्चचे असतील, ज्याच्या त्याच्यामध्ये विश्वास आहे. रेडिओ पण विश्वास, म्हणजे एक असं या नावाची ताकद अशी की त्याच्या मागे हे नाव लागेल ते यशप्राप्ती होईल, कारण करणाऱ्याला पण त्याच्यात विश्वास वाटतो. आणि हे सगळं जमवून आणणाऱ्या माझ्या विश्वासासाठी परत टाळ्या, ऋचासाठी पण टाळ्या व्हायला पाहिजेत, कारण ती जरी आज इथे नसली तरी या सगळ्या लोकांपर्यंत जगभर पोहोचवण्याचं काम रेडिओ विश्वास करतं. आणि मला सांगायला आनंद आहे, मी आणि विश्वास श्रीलंकेला गेलो होतो. इथे बसून रेडिओ सिलेमाकडे लोक श्रीलंकेत बसून रेडिओ विश्वास ऐकत होती, तेव्हा छाती अशी अभिमानाने फुलली होती. या जगभरामध्ये रेडिओ पोहोचवणाऱ्या रेडिओ विश्वाससाठी पण जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आज मंचावर कोणाच्या हस्ते सन्मान व्हावा, तर मला असं वाटतं की तुम्हाला शास्त्रीय संगीत शिकताना समोर वाचता येतं की काय म्हणायचंय, काय गायचंय, काय करायचंय. या मुलाचं कौतुक आहे की त्याला कसं काय कळणार, कारण तो फक्त ऐकू शकतो आणि तरीही सेवा तो देतो आणि हा रियाज करतो आणि पुढे जातो. तर माझ्या मते तुझा सन्मान अशा मुलाच्या हस्तेच व्हावा की ज्यांनी एक विशेष आत्ताच विशारदची पहिली परीक्षा डिस्टिंक्शन मध्ये. अरे वा, विशारदची परीक्षा डिस्टिंक्शन मध्ये पास झालाय तो. म्हणजे आपल्या मुलांना समोर दिसत असून उमजत नाही आणि याला दिसत नसून उमजतं पण आणि समजतं पण आणि फुलवलं पण जातं. मला असं वाटतं सन्मान अशाच माणसाच्या हस्ते स्वीकारावा की ज्यांनी या कलेसाठी काहीतरी योगदान दिलं. त्याची उंची तुमच्या गाण्याच्या कीर्ती हे सोडून द्या, पण माणुसकीमध्ये त्याची उंची आमच्या हिशोबाने खूप आहे. त्यामुळे नाशिककरांचा प्रतिनिधी म्हणून त्याला बोलवलं, मानकरांना बोलवलं, कारण ते असं आहे ना की जगभर एक बॅग घेऊन उचलायचं आणि भ्रमंती करायची. आम्हाला पण इच्छा आहे ना, हे सूर घेऊन आम्ही जगभर सूर्यविश्वासच्या माध्यमातून पोचवतच असतो, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून पोचवत असतो. म्हणून मानकर वर्षाला बोलवलंय, कारण आता न बोलवता पण पडते बिचारी, त्यामुळे वर्षा पण पाहिजे. तिचं बोलवण्याचं अजून एक कारण, आपण कुमार मंच सुरू केलं तेव्हा ह्या कुमारांना आपल्याला संधी द्यायला पाहिजे. तर नाशिकमध्ये अशा अनेक शाळा आहेत की ज्या लौकिक अर्थाने शिक्षण देताना मुलांच्या विकासासाठी संगीतावर पण जोर देतात आणि त्याच्यामध्ये अग्रेसर नाव विस्डम व्हायचं आहे आणि ती त्या मुलांना नेहमी इकडे पाठवत असते, कारण त्यांच्याकडे आपण एक कौतुकाची थाप देतो. विश्वासचं अजून एक कौतुक करायला वाटेल की त्या सगळ्या मुलांना जे प्रमाणपत्र दिली जातात किंवा कोणालाही त्याला तो फ्रेम करून देतो, कारण त्या मुलांना हे पहिलं कौतुक आलेलं असेल आणि त्याच्यामध्ये आईचं नाव आवर्जून टाकतो. कारण वडिलांचं नाव तर प्रत्येक ठिकाणी मिरवलं जातं, पण जी आई काबाड कष्ट घेऊन मुलाला मोठं करते त्या आईला विसरून चालणार नाही. या छोट्या छोट्या गोष्टी देण्याचा अतोनात प्रयत्न आम्ही करत असतो. नेहमी येत जा. जानेवारीमध्ये आपण नातेवाईकांना आवर्जून बोलवा. आपण काही वर्षांनी असं होईल की जसं त्र्यंबकेश्वरला नारायण नागबळी करायला गेले की नारायण नागबळी संपल्यानंतर घरी जायला लागतं, कारण म्हणजे आपल्याकडे पाहुणे किती दिवस राहणार. तसं आपण करू की सूर आपलं हे झालं अष्टोप्रहर की इथे थांबलेलं चालत नाही, ते सूर घेऊन घरी जायला लागतं, म्हणजे तुम्हाला दडपण येणार नाही. पण आवर्जून बोलवा, आपली अभिमानाची गोष्ट आहे. जसं दर तिसऱ्या रविवारी तुमची पावलं इकडे वळतात, तसं वर्षामध्ये इतर सगळ्या राज्यातनं, इतर सगळ्या देशातनं आपल्याकडे संगीत ऐकण्यासाठी लोक यायला लागली तर तो आपला बहुमान नक्कीच ठरेल. मला असं वाटतं मानकरांना काहीतरी निवेदन द्यायचं आहे त्यांच्याकडे. नमस्कार मंडळी. सूर विश्वासने या व्यासपीठ दिलं आहे. या व्यासपीठावर आपण अनेक संगीतकारांचा प्रवास बघितला आहे आणि ते व्यासपीठ त्याच्याकरताच आहे. तसंच एक नवीन व्यासपीठ आपण निर्माण करू इच्छितो जिथे प्रवासातलं संगीत ऐकता येईल. आपण एक नवीन संकल्प सोडलेला आहे, नाशिक बॅकपॅकर्स नेटवर्क असा आपण एक उपक्रम सुरू करत आहे. आणि जसं सूरविश्वासच्या पाठीमागे ठाकूरांचं पाठबळ आहे, तसं या संकल्पाच्या पाठीमागे कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचं पाठबळ आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि नाशिक बॅकपॅकर्स नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक उपक्रम सादर करत आहोत, ज्यामध्ये महिन्यातनं एकदा संध्याकाळी 6 वाजता 2 ते 2.5 तासांकरता आपण भेटणार आहोत. या उपक्रमाचा उद्देश असा आहे की अनवट वाटांनी जी लोक प्रवास करतात
त्यांनी तुमच्या समोर यावं आणि तुम्हाला त्यांचे अनुभव सांगावेत, जेणेकरून तुम्हालाही असं वाटेल की मला सुद्धा असाच प्रवास करता यायला पाहिजे. 13व्या शतकामध्ये मोरोक्कन नावाचा एक प्रवासी होता, त्याचं नाव होतं इब्न बतूता. त्याने 30 वर्षाच्या त्याच्या आयुष्यामध्ये 1,75,000 किलोमीटर तो फिरलेला आहे. त्याने अरेबिकमध्ये रिहाला नावाचं पुस्तक लिहिलं आहे आणि त्या पुस्तकात तो असं म्हणतो की जेव्हा माणूस प्रवास करतो तेव्हा तो कथाकार होतो. आमची अशी इच्छा आहे, या उपक्रमाच्या पाठीमागचा असा उद्देश आहे की पहिल्यांदा तुम्ही कोणाच्या तरी गोष्टी ऐकाव्यात, कारण कथ्य, कथा, कथाकार हे एकदा जुळून आलं आणि ते आपण ऐकलं की आपल्यालाही असं वाटतं की मला सुद्धा प्रवास करायला आवडेल आणि मला सुद्धा कथा सांगायला आवडेल. हे जे नवीन व्यासपीठ आहे ते तुमच्या सगळ्यांसाठी उपलब्ध असेल. तुम्हाला जर प्रवासाच्या कथा सांगायच्या असतील तर त्या सुद्धा त्या व्यासपीठावर तुम्हाला सांगता येतील, कुसुमाग्रजाच्या विशाखा हॉलमध्ये. त्यामुळे अशा प्रकारचा उपक्रम आहे. आपला पहिली शुभारंभाचं सुरुवात 30 जुलै संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. ह्या उपक्रमासाठी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण मी देत आहे. धन्यवाद. प्रमोदरावांना आवडणार नाही, पण लोकांना गुंतवणूक करायला शिकवणारे, लोकांच्या समृद्धीकडे लक्ष देणारे, आमच्या सुद्धा पाठीमागे कायम उभे राहतात. मी त्यांना 2 मिनिटं मंचावर बोलवतो आणि विश्वास ठाकूर यांना त्यांना एक पुस्तक देऊन, भेट देऊन सन्मानित करायला सांगतो. स्वतःहून प्रमोदराव येतात, चहा पिता पिता मला सांगतात की 2-2.5 महिने मी परदेशात होतो, सूर विश्वास मला उपभोगता नाही आलं, ह्या सुरांचा आनंद घेता नाही आला, पण मी आज आलोय आणि रिकाम्या हाताने नाही आलोय. पुढच्या महिन्यासाठी त्यांनी घसघशीत आर्थिक मदत केली. किती केली हे न सांगण्यापेक्षा प्रत्येक शब्द मोलाचा, जसं प्रत्येक पैसा 1-1 रुपया मोलाचा हे ज्यांनी नाशिकला शिकवलं, त्यांनी पुढच्या महिन्यासाठी आमच्या पाठीला पण थाप दिली आणि बळ दिलं. असे प्रमोदराव सगळ्यांना लाभोत अशीच ईश्वरचरणी प्रार्थना. अमेरिकेत मी रेडिओ विश्वास नियमित ऐकत होतो. अमेरिकेत मला असं वाटतं की या सगळ्याची सांगता कुटुंब प्रमुखांनी नाही केली तर काय मजा आहे. मी विश्वासला मध्यभागी यायला सांगतो. 2च मिनिटात मी संपवतो. मगाशी सगळ्यांनी, स्मितानी सुद्धा उल्लेख वारकरी विठ्ठल वगैरे केला. मला असं वाटतं की इथे येणारा हा प्रत्येक वारकरी इथं बसलेल्यांमध्ये आपला विठ्ठल शोधतो. कोणी संवादिनीत शोधतो, कोणी गाणाऱ्याच्या याच्यामध्ये, कोणी तबला वादकाच्या याच्यामध्ये, आणि ज्याला त्याला त्याचा विठ्ठल मिळतो. हा फार महत्वाचा आहे. आणि ह्या विठ्ठलाच्या मध्ये वारकऱ्यांमधलं एक फार मस्त कनेक्शन आहे. ते कनेक्शन असं आहे की दोघांनाही एकमेकांकडून खरंच काही नको आहे, फक्त आनंद पाहिजे, आणि तो आपण एकमेकांना देण्याचा प्रयत्न करतो. आणि हे देण्यामागचा जो काही आता काय आहे की आयुष्यामध्ये लोकांना भिंती बांधायला खूप आवडतात, पूल फार कमी लोक बांधतात आणि म्हणूनच प्रॉब्लेम होतो. पण हा पूल बांधण्याचा जो कार्यक्रम आहे हा विनायक मात्र अतिशय उत्तम पद्धतीने करतो. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल, हे खरं म्हणजे सगळं 90% काम जे आहे ना ते विनायक करतो, स्मिता करते, आणि मी मात्र स्टेजवर उभं राहून त्याचं क्रेडिट घेतो, तुमच्या टाळ्या घेतो. एवढाच काय तो माझा या ह्याच्याशी संबंध येतो. पण एक छान वाटतं इथे आल्यानंतर. तुम्ही बघा, आज पावसाळ्यात एवढं वातावरण होतं की खरंच किती लोक येतील हा मोठा प्रश्न सगळ्यांना पडेल अशी परिस्थिती होती. पण आज आपला जो नेहमीचा काउंट असतो साधारण 100 ते 150 लोकांच्या याच्यातला असतो, तो मात्र काउंट आपला पूर्ण होतो. हे फार विशेष आहे. तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि खरंच ही लोक ही सगळी, मला असं वाटतं की ही वेळीच लोक आहेत असं म्हटलं तर हरकत नाही. पण यांच्यामुळे आपलं गाव पण समृद्ध होतं, देश पण समृद्ध होतो. ही सगळी गायक असतील, शास्त्रीय संगीताची उपासना करणारी लोक असतील, सगळीच लोक फार मोठी आहेत. स्मिता बोलते 10 मिनिटं, पण तिला अभ्यास मात्र महिनाभर करावा लागतो त्याचा. हा फार महत्वाचा आहे का, त्याच्या खूप मोठं त्याच्यासाठी तुम्हाला काम करावं लागतं. इतकं सोपं नाही आहे ते. पीएचडीच्याही पलीकडे आहे मला वाटतं. त्याच्यामुळे तिला पीएचडीची आता तशी गरज, तिला पीएचडीची गरज नाहीये.
ती इतकी समृद्ध ह्या सगळ्या याच्यातून झाली. स्मितासाठी खरोखरच आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. सुरुवातीलाच विनायक बोलल्यानंतर तसं काही बोलायला आपल्याला उरत नाही फारसं. त्यामुळे जे काही असेल ते सगळं विनायक म्हणजे आता मला वाटायला लागलं उगाच मी याला पहिल्यांदा बोलायला शिकवलं. त्यामुळे ते आता पण काही काही वेळेला असं की अंगाला ठेवून जाते एखादी गोष्ट बोल सहने होत नाही आणि सांगता येत नाही अशी पण परिस्थिती निर्माण होते. पण ठीक आहे तरी विनायक आता छान बोलायला लागला हे फार महत्वाचं. आणि मला कायम असं वाटतं की कधीतरी एखाद्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष विनायक होईल. आणि नॉर्मली साहित्य संमेलनामध्ये लोक भाषणं वाचतात तो वाचणार नाही आणि पुढच्या वर्ष पुढचा अध्यक्ष येईपर्यंत वाद मात्र नक्की निर्माण करून ठेवेल. एवढी ताकद असलेला हा विनायक आहे. तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि नेहमीप्रमाणे आपलं नाश्ता आपली वाट पाहते आहे. आपल्याला शुभेच्छा. पुन्हा विनायकला काहीतरी बोलायचं त्याच्याकडे देतो. एक सांगायला तसं आपलीच माणसं आहेत घरातली. पहिल्यांदा विश्वासने माझ्या हातात माईक दिला होता ते आभार प्रदर्शन कागदावर लिहून दिलेलं होतं. मी माईक हातात घेतला मागणं घाम जो सुटला तो खालपर्यंत पुसलेला होता. मला वाचता येत नव्हतं आणि आता तोच माझ्या हातात माईक काढायला बघतो. बघा गंमत की नाही. चला आपण आनंद घेऊया मिसळचा. धन्यवाद.